बरेचदा काय होतं, घरामध्ये थोड्या भाज्या राहिलेल्या असतात. मग अशा वेळी काय करायचं, सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आणि मस्त अशी मिक्स भाजी बनवायची. तीही बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला एकदम मस्त अशी होईल. तर तर आज आपण घरात राहिलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करून मस्त अशी मिक्स भाजी बनवत आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी मी इथं वाटाणे घेतलेले आहेत, गाजर घेतलेलं आहे, त्यानंतर थोडंसं फरसबी टाकलेलं आहे, त्यानंतर बटाटा साल काढून टाकलेला आहे बारीक फोडी करून, आणि फ्लॉवर घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी ह्या ज्या भाज्या आहेत ना, स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पाणी काढून ह्या पाणी निथळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण एका साईडला भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. जे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं जास्त घेतलेलं आहे. हा कांदा थोडंसं तळून होईल या पद्धतीत तेल टाकायचं आहे, किंवा फक्त कमी तेलामध्ये देखील तुम्ही असं फ्राय करून घेऊ शकता. तर इथं हा कांदा पाहू शकता, एकदम सुटसुटीत असा व्हायला लागला की याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे, आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची अशी मोठे तुकडे करून टाकलेले आहेत. आता हे देखील या तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, चव छान येते. तर 1 ते 2 मिनिट परतल्याच्या नंतर इथे थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि चक्री फुलाचं एक अर्धी पाकळी टाकलेली आहे, फार देखील टाकायची गरज नाही, आणि एक मिडियम साईजचा एक टोमॅटो टाकलेला आहे. आता हे सगळं आपण तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर हलकासा सोनेरी इतकं आल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं ॲड करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर असं हे परतून घेतलेलं आहे आणि मसाला आपला तयार झालेला आहे. थंड झाला की मिक्सरमध्ये आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये मी आणखी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की ज्या भाज्या धुवून ठेवल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत. तर तेलावर ह्या भाज्या आपल्याला चांगल्याशा परतून घ्यायच्या आहेत. तर कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे. भाज्यांना हलकासा असा ट्रान्सपरंट कलर येतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित अशा मिक्स केल्याच्या नंतर मी इथं झाकण ठेवत आहे आणि एक वाफ येतपर्यंत आपल्याला ह्या वाफेवर अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर तेलावर परतून अशा वाफेवर हलक्याशा शिजवून घेतल्यानं भाजीमध्ये यांची चव जी आहे ना, मस्त अशी येते. तर एक वाफ आल्याच्या नंतर झाकण काढलेले आहे, पुन्हा मिक्स करूया. भाज्यांचा इथं हलकासा कलर चेंज झालेला दिसत आहे. त्यानंतर आपण लगेचच इथं सुके मसाले घालून भाज्या पुन्हा परतून घेऊया. तर 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर इथं छोटा पाव चमचा इथे हळद पावडर टाकलेली आहे. त्यानंतर टाकत आहोत इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर छान येतो. त्याचबरोबर टाकत आहोत 1 चमचा धना जिरा पावडर, दोन्ही मिक्स आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी टाकत आहोत इथे रेडीमेड जो भाजीचा मसाला मिळतो तो मी इथं वापरलेला आहे. त्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरू शकता किंवा दुसरा कुठलाही मसाला जो असेल तो वापरू शकता. चवीपुरतं मीठ देखील इथं भाज्यांना टाकून घेतलेलं आहे. आता सगळ्या भाज्या ज्या आहेत ना, मसाल्यामध्ये चांगल्याशा परतून घ्यायच्या आहेत. तर 1 ते 2 मिनिट आपण लो फ्लेमवर हे परतून घेत आहोत, म्हणजे मसाले देखील जाळणार नाहीत आणि व्यवस्थित असे परतले जातील आणि सगळ्या भाज्यांना ह्या मसाल्यांचं कोटिंग होईल. आता सारख्या ह्या भाज्या काढण्यापेक्षा डायरेक्टली आधी आपण तेलावर फ्राय करून घेतलेले आहे. त्यानंतर जो मसाला आपण वाटण करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. आता मसाला देखील इथं सेपरेट परतून घेण्याची गरज नाही, कारण जास्त तेल टाकून आपण हा तेलावर चांगला आधी परतून घेतला होता आणि मग वाटण केलेलं आहे. त्याच्यामुळे लवकर हा मसाला जो आहे ना, परतला देखील जातो. मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ येतपर्यंत लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित सगळं भाज्या मसाले सगळं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये पाणी शिजण्यासाठी टाकायचं आहे. तर भाजी थोडीशी घट्टसर अशीच ठेवायची आहे, म्हणजे चवीला छान लागते. खूप पातळ देखील ही भाजी नसते. तर गरजेपुरतं इथं पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेऊया. आता ह्या भाज्या देखील आपण तेलावर व्यवस्थित अशा परतून शिजवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे आता भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागणार नाही. इथं ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे, घट्टपणा पाहायचा आहे आणि त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स झालं, उकळी यायला लागली की पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर 8 ते 10 मिनिट आपण ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर पाहू शकताय एकदम मस्त अशी भाजी दिसायला दिसत आहे. घट्टपणा देखील एकदम बरोबर आलेला आहे आणि वरती मस्त असा कलर देखील दिसत आहे. तर सगळ्यात शेवटी आपण इथं टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी. मिक्स करूया. कसुरी मेथीमुळे चव छान येते, ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी हरकत नाही. पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि 1-2 मिनिट आपण हे चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. वरती मस्त असं तेल सेपरेट झालेलं आहे, हे पाहू शकता. आणि थिकनेस देखील एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. तर ही भाजी खायची म्हटली तरी चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा गव्हाची रोटी असते घरी बनवलेली, तिच्याबरोबर देखील छान लागते.
तर घरी करून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. तर भाज्या उरल्या असेल तर काय करावं हा प्रश्न असेल तर नक्की अशी मिक्स भाजी करून पहा. यामध्ये पनीर जर टाकायचं असेल तर पनीर देखील टाकू शकता किंवा याच्यात ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल असेल फक्त त्या टाकून ही भाजी बनवू शकता. तर रेसिपी एकदम सोपी आहे. आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला